त्याचा उपक्रम आहे आणि व्यापाऱ्यांना जे आवाहन केलं जाते स्वदेशीसाठी। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या 144 कोटी लोकांना दीपावली निमित्त नवरात्री निमित्त एक खूप मोठी भेट दिलेली आहे। विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल जीएसटी रिफॉर्म आणून आणलेला आहे। देशामध्ये 4 प्रकारचे जीएसटीचे स्लॅब होते ते आता 2 मध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि विशेषतः यामध्ये 99% वस्तू ज्या आहेत ज्या घरगुती प्रपंचासाठी लागणाऱ्या आपल्या परिवारासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या 5% स्लॅब मध्ये आणलेले आहेत। त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे। लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागलेले आहेत। बचत होत असल्यामुळे लोकांची सामान्य लोकांची जी स्वप्न होती टीव्ही घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, मिक्सर घ्यायचा आहे, मोटरसायकल घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, या सगळ्यासाठी आता पैसे बचत होत आहेत। त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतायत। खरेदी करत असल्यामुळे मालाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागायला लागलेली आहे। माल मोठ्या प्रमाणात लागणार असल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागतंय। उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लेबरची आवश्यकता आहे। तर एक मोठी चेन या सगळ्या रिफॉर्मच्या माध्यमातून होते। देशातले सगळे लोक समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून खूप मोठा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या मार्केटमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून विनंती करतोय की जो लाभ आता 5% आहे किंवा अन्य जे जीएसटीचे लाभ आहेत ते नागरिकांना आपण द्यावेत आणि लोकांना स्वदेशीचा नारा द्यावा। दरवर्षी किंवा स्वदेशी आहे हा नेमप्लेट सुद्धा आम्ही सगळ्या बोर्ड सगळ्या दुकानात द्यायला लागलेलो आहे। त्यांनी तिथे लावावा आणि लोकांना स्वदेशी घेण्यासाठी विनंती करावी अशा पद्धतीचा आमचा एक प्रयत्न आहे। एकीकडे स्वदेशीचा नारा असताना कोल्हापुरी चप्पल जी कोल्हापूरची खास ओळख आहे त्या कारागिरांचं सध्या जे उत्पन्न आहे किंवा कोल्हापूरचा दर्जा वाढवण्यासाठी ग्लोबल लेवलला जाण्यासाठी कशा पद्धतीने भविष्यात प्रयत्न आपल्याला हे ज्ञात आहे की प्राडाच्या मध्यंतरीच्या सगळ्या प्रयोगामुळे कोल्हापुरी चप्पल आता जगभरामधून खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आलेली आहे। आता डिमांड येत असल्यामुळे चांगल्या क्वालिटी बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार असेल किंवा व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, जे इथले निर्माते आहेत ते सुद्धा प्रयत्न करतायत। चप्पलचा सेल 700 पटीने वाढलेला आहे। म्हणजे रिफॉर्म सुरू झालेला आहे। लवकरच त्यामध्ये आणखीन आधुनिकीकरण करून प्राडासारखे शेकडो हजारो ब्रँड कोल्हापूरमध्ये यावेत, त्यांनी कोल्हापुरी चप्पल घ्यावं आणि जगभरामध्ये पोहोचवावं यासाठी आम्ही शासन स्तरावर पूर्ण प्रयत्न करणार आहोत।